नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये। आज आपण तेलावरचं वांगं करणार आहोत। या वांग्याच्या भाजीमध्ये एकही थेंब आपल्याला पाण्याचा वापरायचा नाही। पाणी न टाकल्यामुळे ही भाजी 2 दिवस अगदी चांगली राहते। सुरुवातीला आपण भाजीला लागणारा मसाला करून घेणार आहोत। त्यासाठी 1 वाटी शेंगादाण्याचं कूट मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे। चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। इथे मी छोटा 1 चमचा घालत आहे। 1 चमचा गरम मसाला घालत आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 8 ते 10 लसूण पाकळ्या, त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालत आहे। तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल। आणि हे सर्व मिक्सरला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। यामुळे आपला मसाला व्यवस्थित मिक्स होईल। इथे मी एका प्लेटमध्ये हा मसाला काढून घेत आहे। तेलावरचं वांगं करण्यासाठी इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत। वांगी गावरान आणि ताजी आहेत। ताज्या वांग्यांना चमक असते आणि त्याचे देठ असे हिरवेगार असते। ही वांगी ताजी असतात। या वांग्याचे आपल्याला काटे काढून घ्यायचे आहेत। वांग्यांना काटे ठेवले तर ते खाताना तोंडात टोचतात आणि भाजी करताना ते हाताला टोचतात। अशा पद्धतीने आपण वांग्याचे सर्व असे काटे काढून घेणार आहोत। भरलेली वांगी करताना आपण वांग्याला जसे 4 काप देतो त्या पद्धतीचे वांगे आपल्याला कापून घ्यायचे आहेत। म्हणजे आपल्याला हे वांगं किडकं आहे का हे कळेल। किडकं वांगं तुम्ही अजिबात घेऊ नका। सगळी वांगी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे। एका बाउलमध्ये मी पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला वांगी घालायची आहेत, म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत। ही भाजी चवीला खूपच छान लागते आणि तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता। पाण्यामध्ये ही वांगी घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि निथळून घ्यायचे आहे। यातील पाणी सगळे काढून घ्यायचे आहे। या भाजीमध्ये आपण कुठलेही दुसरे मसाले वापरलेले नाहीत आणि शेंगादाण्याच्या कुटाच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही कूट वापरलेला नाही। तरी पण ही भाजी खायला खूप खूप टेस्टी लागते आणि करायला देखील ही भाजी खूप सोपी आहे। अगदी 10 मिनिटात बनणारी ही भाजी आहे। वांग्यामध्ये भरण्यासाठी जो मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये अशा छोट्याशा गाठी होतात, ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे। हा मसाला चांगला दाबून भरायचा आहे, म्हणजे वांगे शिजत असताना किंवा परतत असताना मसाला बाहेर येणार नाही। वांग्यामध्ये मसाला दाबून भरल्यामुळे भाजी दिसायलाही छान दिसते आणि खातानाही छान चवदार लागते। इथे आपण सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेऊयात। बिना पाण्याची ही भाजी असल्यामुळे ही भाजी 2 दिवस टिकते। 2 दिवसाच्या प्रवासामध्ये आपण ही भाजी नेऊ शकतो। इथे सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून तयार झालेला आहे। भाजी शिजण्यासाठी इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 2 ते 2.5 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। नेहमीच्या भाजीपेक्षा या भाजीला थोडंसं तेल जास्त घालायचं आहे। आपल्या भाजीचं नावच आहे तेलावरचं वांगं। तेलामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि तेलामध्ये हे वांगे असे सोडायचे आहेत। सगळी वांगी सोडल्यानंतर या पातेल्यावर एक बाउल ठेवायचा आहे आणि त्यामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। सुरुवातीला लहान गॅसवर 5 मिनिटे आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे। 5 मिनिटानंतर अशी वांगे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत। अगदी गॅसची फ्लेम ही लहानच ठेवायची आहे। पलटल्यानंतर पुन्हा आपल्याला हा बाउल यावर ठेवायचा आहे। 2-2, 3-3 मिनिटानंतर आपल्याला असे हे वांगे पलटून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले वांगे करपणार नाहीत आणि मसाला देखील करपणार नाही। वांगे शिजत आल्यानंतर आपला राहिलेला मसाला थोडासा यावर घालायचा आहे आणि वांग्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। पुन्हा थोडीशी आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे, म्हणजे एखादं मिनिट। इथे आपली भाजी छानपैकी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, रंगसुद्धा याचा खूप सुरेख दिसत आहे। ही भाजी मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहे। इथे आपलं
मस्तपैकी तेलावरचं वांगं तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की करून पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.